नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीमलँड प्रोजेक्ट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला तुम्हाला काय काय आणि कुठपर्यंत डिटेल्स द्यायचे आहेत ते. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच लोकांचे कमेंट्स येत आहेत, इन्स्टाला मेसेजेस येत आहेत की तुम्ही तुमची जागा कुठे आहे, जागेची प्राईस काय आहे, जागेचा एरिया काय आहे, तो आम्हाला सांगा. तर बऱ्याचदा मी कमेंट्समध्येही सांगितले, बऱ्याच जणांना मी DMही केलं आहे, पण तरीही मी तुम्हाला परत एकदा सांगते. आपली जागा बदलापूर बोराडपाडा येथे आहे. आपला 1 एकरचा लँड पार्सल आहे, म्हणजे 40 गुंठ्यांचा पूर्ण एक प्रॉपर्टी आहे. त्या साईडला जागेचे रेट 2 लाख रुपये गुंठा या दराने सुरू आहेत म्हणजे 2 लाखाने सुरू होऊन ते 6-7 लाखापर्यंतही पोचतात. प्लस जेव्हा तुम्ही मोठं लँड पार्सल घेता, जसं की मी 1 एकरचं घेतले, तर त्याची प्राईस 2 लाख रुपये गुंठ्याने नाही, त्याची सर्टन प्राईस ठरली जाते. 40 लाख, 50 लाख, 60 लाख, वॉट एव्हर जी पण असेल ती. सो आपण 40 ते 50 लाखाच्या बजेटच्या आतमधले प्लॉट 1 एकरमध्ये घेऊ शकतो. सो आपलाही प्लॉट त्याच वेने आहे असं तुम्ही समजून जा. त्याचबरोबर सांगितलंच मी तुम्हाला की आपली जागा बदलापूर बोराडपाडा येथे 1 एकर जागा आहे आणि 2 लाख रुपये गुंठा या दरात आपल्याला भेटलेली आहे. आणि त्याच्या पुढे मला तुमच्याशी हे बोलायचं आहे की बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत आहेत की त्यांना देखील जागा घ्यायची आहे, त्यांना देखील माझ्यासारखंच म्हणजे आवड आहे शेतीची, त्यामुळे त्यांना पण छोटी मोठी जागा घ्यायची आहे, किंवा ज्यांना कोणालाही मोठी पण जागा घ्यायची असेल. तर बऱ्याच लोकांनी या कमेंट्स केल्या आहेत की तुम्ही आम्हाला मदत कराल का. आता बघा, पर्सनली मला प्रत्येकाला मदत करणं तर जमणार नाही आहे, पण मी एवढं करू शकते तुमच्यासाठी की माझे जे ब्रोकर आहेत, ज्यांच्यावरती मला विश्वास आहे किंवा ज्यांच्यावरती मी विश्वास ठेवून तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकते. सो त्यांच्याशी माझं बोलणं सध्या सुरू आहे तुमच्यासाठी की त्यांच्याकडे जे प्लॉट सेलिंगसाठी आहेत किंवा जे छोट्या एरियामध्ये जे प्लॉट्स आहेत, 10 गुंठे, 15 गुंठे, 20 गुंठे, या साईजमध्ये जे प्लॉट्स आहेत, त्याचे प्रॉपर व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवावे, जे की प्लॉट कुठून सुरू होतो, कुठे संपतो, प्लॉटचा एरिया काय आहे, प्लॉटचा 7-12 क्लिअर आहे का, आणि तुम्ही विश्वास ठेवून तिथे प्लॉट खरेदी करू शकता का, हे सर्व काही माहिती देण्यासाठी मी माझे व्हिडिओज बनवायचा विचार करते. सो त्या रिगार्डिंग माझं ब्रोकर लोकांशी बोलणंही सुरू आहे की तुमच्याकडे जे काही प्लॉट्स असतील ते मला दाखवा, त्याचे व्हिडिओज बनवून मी पुढे पोस्ट करू शकेन. सो तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्की सांगा की मी असे काही व्हिडिओज बनवू का, जेणेकरून त्याची मदत तुम्हाला होऊ शकेल. जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी असे व्हिडिओज बनवू का, आणि जर हे सगळे व्हिडिओज मी बनवू तर मी माझ्या याच चॅनलवर पोस्ट करू की त्यासाठी मी आणखीन कुठचा वेगळा चॅनल बनवू, या सर्व डिटेल्स तुम्ही मला द्या, कमेंटमध्ये सांगा. जर तुमच्या रिस्पॉन्सवरती ठरेल की मी या रिगार्डिंग काम करेन की नाही करेन ते. बरं, जागा घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला अगोदरही सांगितल्या आहेत, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, पण परत या व्हिडिओमध्ये पण थोड्याशा प्रमाणात का होईना मी तुम्हाला सांगते. सगळ्यात महत्त्वाचं, जागा घेण्यासाठी तुमच्याकडे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे शेतकरी दाखला किंवा तुमच्या नावावर कुठेही 7-12 असणं महाराष्ट्रात खूप गरजेचं आहे. तो नसेल तर आपल्याकडे NA प्लॉट अवेलेबल असतात, पण NA प्लॉटिंगची प्राईस थोडी हायर असते ॲग्रिकल्चरपेक्षा. सो तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही NA प्लॉट घेऊ शकता, किंवा ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट पण हल्ली बनवून मिळतं, पण त्याचे डिटेल्स मला खरंच माहीत नाही आहेत, त्यामुळे मी तुम्हाला त्याचे सजेशन्स देणार नाही. तुम्हाला ते दुसरीकडून कुठूनही बनवून मिळत असेल तर तुम्ही नक्की बनवून घ्या, पण मला त्याबद्दल फार काही माहिती नाही आहे. सो त्याचबरोबर कुठचाही प्लॉट घेताना 7-12 चेक करणं गरजेचं आहे. 7-12वरती सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना, रिसेल प्रॉपर्टी असेल ना तर सगळ्यात बेस्ट, कारण त्यांनी तो 7-12 ऑलरेडी चेक करून त्यांच्या एकट्याच्या नावावर 7-12 चढलेला असतो. पण जर प्रॉपर्टी रिसेल नसेल आणि प्रॉपर्टी आपण शेतकऱ्याकडनं घेतोय, तर त्यासाठी मग तो 7-12 चेक करून, आपल्या जागेचा नकाशा तो गुगल मॅपवरती चेक करून, त्याच्यासाठी असणारे जे लोक 7-12मध्ये मेन्शन केलेले आहेत त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून मगच तुम्ही प्रॉपर्टी रिगार्डिंग टोकन अमाऊंट पण द्या. तोपर्यंत टोकन अमाऊंट देऊ नका, आणि टोकन अमाऊंट दिल्यानंतर लगेचच जागेचा सर्वे करून घ्या, गव्हर्नमेंट सर्वे करून घ्या, जेणेकरून तुमच्या जागेचा एक्झॅक्ट नकाशा तुम्हाला भेटेल, आणि पुढचे डिटेल्स तर तुम्हाला ब्रोकर देतीलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरीही मी तुमच्यासाठी हे व्हिडिओज बनवून पोस्ट करत असते तरीही जे ब्रोकर आहेत त्यांना तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस द्यावे लागतील, कारण मी फक्त व्हिडिओ बनवते, ब्रोकर वेगळे आहेत आणि ते 2%, 3% ब्रोकरेज चार्जेस घेतात. सो तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी काय करू, मी तुमच्यासाठी या रिगार्डिंग व्हिडिओ बनवू का, आणि जर बनवू तर मग ते व्हिडिओ या चॅनलवरती पोस्ट करू की दुसऱ्या कुठच्या चॅनलवर पोस्ट करू, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.
त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.